नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. लेखक मनोज पातरकर सर यांची आपण त्यांच्या जॉर्ज ऑरवेल निवडक निबंध आणि लेख यावर मुलाखत घेत होतो आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे. सर, थँक्यू, तुम्ही जॉईन झालात. सर, पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही त्याबद्दल थोडंसं बोललात पहिल्या भागात की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि युद्धातील अस्थिरता पाहता श्रीमंत भांडवलदारांनी हे त्या काळापुरतं तरी मान्य केले होते. याचा उल्लेख तुम्ही जॉर्ज ऑरवेल यांच्या द ब्रिटिश क्रायसिस, ज्याचे भाषांतर तुम्ही युद्ध की क्रांती, कात्रीस सापडलेले ब्रिटन असे केले आहे, या लेखाबद्दल केलेल्या भाषेत केलं आहे. आणि जर युद्ध काळात सरकारी यंत्रणा नियोजनबद्ध रीतीने चालू शकत असेल तर शांती काळात असे सामाजिकीकरण करायला काय हरकत आहे, अशा प्रकारचे मत मांडले जाऊन फक्त हुकुमशाही विरुद्ध उदारमतवादी लोकशाही असे दुसऱ्या महायुद्धाचे स्वरूप नसून ते विषमतेवर आधारित समाज व्यवस्था विरुद्ध लोककल्याणकारी राज्य असे आहे, असा विचार पुढे आला असल्याचे तुम्ही या भाष्यात म्हटले आहे. आणि माझा जेवढा या विषयात अभ्यास आहे, म्हणजे जेवढं मला कळतं त्यानुसार माझ्या आकलनाप्रमाणे तरी अस्थिरतेच्या काळात सरकार अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करतेच. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेत सुद्धा सरकारने अर्थव्यवस्था आपल्या ताब्यात घेतली होती आणि दुसरं महायुद्ध संपलं तशी अमेरिकेतील आर्थिक मंदी देखील संपली. तर या मताबद्दल थोडं विस्ताराने सांगू शकाल का? हो. ऑरवेल विशेष करून म्हणजे त्याच्या ब्रिटन मधल्या ब्रिटिश परिस्थितीबद्दल सांगतोय. तर आता हे आपण मगाशी पण थोडं पाहिलं की आधीचा जो अगदीच मुक्तद्वार भांडवलशाही जी होती तिला वेसण घालणं सुरू झालं होतं आणि युद्धाच्या काळामध्ये हे अतिशय आवश्यक झालं की ते जवळपास पूर्णपणे सरकारने ताब्यात घ्यावं आणि नियोजनबद्ध अर्थव्यवस्था त्या काळात चालवली गेली आणि ती लोकांनी पाहिली चालवलेली. मग हे आपण नंतर फक्त युद्धाच्या वेळीच एखादी आपत्ती आल्यानंतरच असं सरकारकडे द्यायचं असं न करता आपण नंतरही हे जर सुरू ठेवलं तर सगळ्यांनाच चांगलं जीवनमान वगैरे देणं शक्य आहे असं त्याचा बऱ्याच डाव्या विचारवंतांनी अर्थ लावला तिथे. आणि इथे जे ऑरवेल सांगतो ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे, हे लक्षात घ्यायला हवं. कारण बघा, दुसरं महायुद्ध झालं तेव्हा लोकशाही वाचवण्यासाठी हे युद्ध आहे. हुकुमशाही विरुद्ध हे फॅसिझम ज्याचं प्रतीक हिटलर होता त्या फॅशिस्टांविरुद्ध हे युद्ध असून लोकशाही वाचवण्याचं हे युद्ध आहे असं नेते मंडळी म्हणत होती. ते खरं होतच, पण ब्रिटिश जनता, सर्वसामान्य ब्रिटिश यामध्ये यासाठी लढत होता की हे केवळ फॅसिस्टांविरुद्धचं युद्ध नसून ह्या ज्या नियोजित अर्थव्यवस्थेमुळं त्यांना जे दिसत होतं त्यानुसार जो आपल्यात विषमता जी आहे ती सुद्धा यानंतर कमी केली जाऊ शकते असं त्यांच्या लक्षात येऊ लागलं होतं. तर याचं तसं आपल्याला डायरेक्टली दिसणार नाही, पण याचं प्रमाण आपल्याला मिळतं. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर लगेच ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये ब्रिटनचं नेतृत्व खंबीरपणे केलेला विन्स्टन चर्चिल पराभूत झाला. म्हणजे बघा, युद्ध काळामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी हा आपला एक तारणहार म्हणून आला होता असं जर त्याच्याकडे पाहिलं असतं तर तो पराभूत होणं शक्य नव्हतं. तर तो जो लेख आहे विशिष्ट की कात्रीत सापडलेले ब्रिटन, हा तुम्ही वाचाल तर त्यावेळेची ब्रिटनमधली परिस्थिती त्याने दाखवलेली आहे. उलट ह्या काळामध्ये आणीबाणीच्या काळामध्ये असं सिद्ध झालं, असं लोकांना दिसलं प्रत्यक्षात की जे समाजामध्ये प्रिव्हिलेज्ड वर्ग असतो, जो काही खास अधिकार बाळगणारा उच्च वर्ग असतो, त्यांना कसं प्रत्येक संकटाच्या वेळी सुद्धा त्यांना थोडं सोपं जातं सगळं, हे लोकांना दिसलं त्यावेळी. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये प्रत्यक्षात वर्गीय असंतोष होता आणि तो नंतर बाहेर पडला. त्यांनी पूर्णपणे लेबरला पाठिंबा दिला. तर ते हे ऑरवेलचं निरीक्षण अगदी बरोबर ठरलं असं म्हणायला हवं की काहीतरी बदल आता समाज रचनेत हवा आहे, हे उलट या नियोजित अर्थव्यवस्थेच्या युद्ध काळातल्या परिस्थितीतून लोकांच्या लक्षात आलं. आणि सर, तुम्ही जॉर्ज ऑरवेल यांच्या ऑन नॅशनलिझम, ज्याचे तुम्ही भडक रंग राष्ट्रवादाचे असे भाषांतर केले आहे, या लेखाबद्दल लिहिताना असे म्हटले आहे की राष्ट्रवादी संकल्पना 20व्या शतकापासून आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग बनली आहे. आणि तसेच राष्ट्र हे अस्तित्वात आल्यानंतर महत्वाचे आर्थिक राजकीय एकक ठरले. तर थोडक्यात राष्ट्रवाद या संकल्पनेचा उदय आणि विकास याबद्दल सांगू शकाल का? आणि जॉर्ज ऑरवेल यांचे
नोट्स ऑन नॅशनलिझम या लेखातील कुठले मुद्दे तुम्हाला महत्वाचे वाटतात? नोट्स ऑन नॅशनलिझम म्हणजे म्हणजे याचा माझा परिचय बराच मोठा झालाय. तर सगळ्या निबंधांमध्ये जो मी परिचय थोडक्यात दिलेला आहे तो या निबंधात थोडा मोठा झालाय. तो यासाठीच की राष्ट्रवाद ही संकल्पना काय आहे याचा थोडक्यात मी आढावा तिथे घेतलेला आहे. तर तेही तुम्ही एकदा लक्षपूर्वक पहा त्या निबंधाचा परिचय. तर आत्ता थोडक्यात सांगायचं झालं तर राष्ट्रवाद येण्याची जी प्रक्रिया आहे, आधुनिक काळातली संकल्पना, ही आधुनिक काळातली संकल्पना आहे. आज जी राष्ट्र म्हणून आपण पाहतो ती तशीच होती असं नक्कीच नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यव्यवस्था वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये अस्तित्वात होत्या, युरोपात सुद्धा. पण एक काहीतरी सेंटर असायला पाहिजे असं नवीन व्यापारी धोरणं जशी येऊ लागली, म्हणजे जसं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली तसं एक स्ट्रॉंग ब्रिटिश सेंटर केंद्र असलं पाहिजे सत्तेचं. त्यांना प्रोटेक्शन, त्यांचं रक्षण करू शकणारं आणि त्यांना राजकीय लेजिटिमेशन ज्याला म्हणतात देणारं. दुसरीकडे त्यावेळेचे जे राजे होते, हेनरी आठवा वगैरे, त्यांना त्यांचे जे नोबलमन होते, जे उमराव वर्ग जो होता तो हाताबाहेर जाऊ नये ह्यासाठी नवीन व्यापारी वर्गाला त्यांनी उत्तेजन दिलं आणि त्यातूनच ही नवीन भांडवलशाहीची प्रक्रिया सुरू झाली ऍक्च्युली. आणि मग त्यांना इन रिटर्न राजेशाहीचं संरक्षण सुरुवातीच्या काळात होतं. नंतर हळूहळू ते सगळंच आपण ब्रिटनमधल्या जर संसदीय लोकशाही कशी विकसित झाली हे जर आपण पाहिलं तर ते लक्षात येईल. तो मोठा विषय आहे. पण राष्ट्र ही कल्पना मग त्यानंतर उदयाला आली आणि मग सर्वप्रथम आपण म्हणू शकतो स्पेनमध्ये आली होती आणि याचा वसाहतवादाशी फार जवळचा संबंध आहे. कारण स्पेनच्या सगळ्यात आधी वसाहती होत्या, स्पेन आणि पोर्तुगल. मग ब्रिटन आलं या स्पर्धेमध्ये आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी एकीकरण झालं ते जर्मनी आणि इटली यांचं. त्यांचे छोटे छोटे जशी आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर छोटी छोटी राज्य होती, त्यांचे राजे होते, महाराजे होते, ते एकत्रीकरण करावं लागलं आपल्याला. तर तशा पद्धतीची अवस्था जर्मनी इटलीमध्ये होती आणि अगदी 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत ते एक देश बनण्याची प्रक्रिया सुरू होती. पण साधारण 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत आपल्याला म्हणता येईल की राष्ट्रवाद हा एक संकल्पना आणि एक सत्य म्हणून मूर्त स्वरूपात आपल्या समोर आलेलं होतं. आणि राष्ट्रवाद ही संकल्पना आधुनिक काळात अत्यावश्यक ठरली कारण तिचं आधुनिक जगामध्ये जातानाच ती निर्माण झालेली होती. एक नवी ओळख. याआधी वेगवेगळ्या प्रकारच्या ओळखी व्यक्तींच्या असतात. तुमची एक स्थानिक ओळख असते, तुम्ही कुठले ती एक ओळख असते, तुमची भाषा कोणती ती एक ओळख असते, तुमचा धर्म कोणता ही एक तुमची ओळख असते. तर राष्ट्रीय एकक जे आहे ती आपली एक ओळख आहे. हे महत्वाचं त्यावेळी ठरलं. आणि राष्ट्रवादाने भारतासारख्या जे वसाहतवादी जोखडाखाली होते, ब्रिटिशांच्या अंमलाखाली होते, त्यांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्रवाद संकल्पना आवश्यक होती. तिथे अन्यथा त्यांच्या विरुद्ध लढा देताना आपण सगळे एकत्र कसे हे सांगताना राष्ट्रवाद आवश्यक होता. पण राष्ट्रवादाचे वेगवेगळे पैलू आहेत, वेगवेगळ्या अवस्था आणि रंग आहेत. तर एका विशिष्ट मर्यादेनंतर राष्ट्रवाद जो आहे, ज्याला मी अतिराष्ट्रवाद असा शब्द वापरलाय, अल्ट्रा नॅशनलिझम, जर तुम्ही बाळगला तर कदाचित तुम्ही स्वतःच नुकसान करून घेऊ शकता. आणि हे ऑर्वेलच्या त्या निबंधात सुंदर सांगितलेलं आहे. ते प्रत्येकाने बघावं असं आहे. हा नाही सर, आता आपण पुस्तकातील जॉर्ज ऑरवेल यांच्या साहित्य संदर्भातील लेखांबद्दल बोलू. जॉर्ज ऑरवेल यांनी टॉल्स्टॉय यांनी शेक्सपियर यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल त्यांच्या टॉल्स्टॉय अँड शेक्सपियर या लेखात लिहिले आहे. तर त्याबद्दल काही सांगू शकाल का? आणि तुम्ही या संदर्भात पुस्तकात असे लिहिले आहे की जॉर्ज ऑरवेल यांनी त्यांच्या टॉल्स्टॉय शेक्सपियर अँड द फूल या लेखात सुद्धा टॉल्स्टॉय यांच्या शेक्सपियर यांच्यावरील मतांबद्दल लिहिले आहे. पण या लेखापेक्षा तुम्ही पुस्तकात भाषांतरित केलेला हा लेख जास्ती संतुलित आहे असे तुम्ही म्हटले आहे. तर जॉर्ज ऑरवेल यांच्या टॉल्स्टॉय शेक्सपियर अँड द फूल या लेखाबद्दल सुद्धा थोडक्यात सांगू शकाल? नाही, हे दोन निबंध म्हणजे त्याने शेक्सपियर आणि टॉल्स्टॉय बद्दल लिहिलेले हे दोन निबंध समोर होते. पण टॉल्स्टॉय शेक्सपियर अँड द फूल, आता यातला हा जो द फूल आहे हा किंग लिअर मधलं एक पात्र आहे. आणि किंग लिअर मध्ये म्हणजे ते आपल्या संस्कृत नाटकातल्या विदूषकासारखं आहे.
की तो राजाचं मनोरंजन करत असतो, पण त्याला एकट्यालाच ते स्वातंत्र्य असतं की तो विनोदाच्या अंगाने राजाला काही टोचणारं पण बोलू शकतो विनोदाच्या माध्यमातून. तसंच जे लिअरच्या लक्षात येत नसतं की संपत्ती आपल्या मुलींमध्ये आणि जावयांमध्ये वाटून दिल्यानंतर आपली जी अवस्था होणार आहे, तर त्याच्या लक्षात ज्या गोष्टी येत नसतात ते तो फूल आणून देत असतो. पण इथे काय झालंय की फ्रॉइडची जी मनोविश्लेषणाची चा जो सिद्धांत आहे की अबोध मनामध्ये काही गोष्टी असतात आणि ते त्याच्याशी त्याने संबंध जोडलेला आहे ऑर्वेलने. आणि खरं पाहिलं तर अजूनही ती संकल्पना वापरतो आपण अबोध मनामध्ये, अनकॉन्शियस माइंडमध्ये असलेल्या कल्पना वगैरे, काय द पॉवर ऑफ द अनकॉन्शियस माइंड वगैरे अजून खूप पॉप्युलर पण पुस्तकं आहेत. पण अनकॉन्शियस माइंडचं तुम्हाला काम कसं चाललंय दिसत नाही. ती जरी तो एक सिद्धांत जरी असला तरी ते शेवटी स्पेक्युलेशनच ठरतं. आणि त्यापेक्षा आणि त्या निबंधामध्ये साहित्याकडे कसं बघावं ह्याची एक दृष्टी देणारं काहीच नाहीये. जे मी निवडायचं ठरवलं त्याच्यामध्ये आहे. तो तिथे काय म्हणतो ऑर्वेल की टॉल्स्टॉय आणि अशी काही मोठी मंडळी आहेत, मी परिचयामध्ये दिलंय की बर्नार्ड शॉला पण आवडत नव्हता शेक्सपियर फारसा. तर अशा काही मोठ्या मंडळींची नावं आहेत की ज्यांना शेक्सपियर आवडत नसे. त्याचं कारण असं आहे की शेक्सपियरची नाटकं ही आज आपण ज्याला ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणतो, कमर्शियल सिनेमा म्हणतो, तशा पद्धतीची आहेत. बेसिकली त्याने ऑडियन्सला जे एंटरटेनिंग वाटेल ते दिलंय, पण ते देताना त्याने दुसरी पातळी पण ठेवलेली आहे आणि ती पातळी त्याच्या काव्यातून आलेली आहे. त्यामुळे त्याला एक ब्लॉकबस्टर टाईप एक व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी नाटक देताना त्याने दुसरीकडून कथा उचलल्या, त्याच्यामध्ये काही नवी पात्र घुसटली, त्याने संगती बाळगली नाही. आपल्या सिनेमांमध्ये संगतीचं काय होतं बरेचदा पाहतो आपण, पण ते ऑडियन्सला आवडलं आणि त्याची भरपाई झाली त्याच्या काव्यामधून. त्याने जी स्वगत पात्रांच्या तोंडी दिली, त्याने ज्या पद्धतीने त्यांचे संवाद लिहिले, त्यातून एक वेगळी पातळी तयार झाली की केवळ हे सेन्सेशनल कथानका पलीकडे हॅमलेटमध्ये नुसतं बरीचशी मंडळी एकमेकाशी लढतात आणि शेवटी त्यांचा मृत्यू होतो, ह्या पलीकडेही काय काय त्याच्यामध्ये आहे हे त्याच्या संवादातून दिसतं. तर ही जी कला आहे एक रचनेत कला आहे. अडॅप्टेशन करणं सुद्धा खूप मोठं चॅलेंज असतं. तुम्ही कथा दुसरीकडून जरी घेतली तरी ती कॉपी करणं हा एक भाग झाला आणि तुम्ही ती अतिशय क्रिएटिव्हली पुन्हा अडॅप्ट करणं आणि तिची पुनर्मांडणी करणं, ह्याला बऱ्यापैकी क्रिएटिव्हिटी नक्कीच लागते. तर ते त्याने त्याच्यामध्ये दाखवलं होतं आणि म्हणून तो म्हणतो आणि सगळीकडे तो पोचलेला आहे. तो म्हणतो अगदी श्रीलंकेमध्ये सिंहली भाषेतला प्रयोग मी त्याचा पाहिला, मला एक शब्द कळत नव्हता, पण तिथवर गेला कसा मग शेक्सपियर आणि लोक कसं जोडून येऊ शकले. तर त्याच्या लेखनात काहीतरी असलं पाहिजे जे टॉल्स्टॉयला काही कारणामुळे कळत नाही. आणि ते कारण तो सांगतो की टॉल्स्टॉय मॉरलिस्ट आहे. तो त्याच्या नैतिकतेच्या चष्म्यातून बघत असल्यामुळे त्याला काही कन्सिस्टंट फिलॉसॉफी, काही कन्सिस्टंट हे दिसत नाही. आणि जे खरं आहे, पण आयुष्यच इनकन्सिस्टंट असल्यामुळे आयुष्य जास्त चांगल्या पद्धतीने शेक्सपियर दाखवते असं त्याला म्हणायचं. आणि सर, जॉर्ज ऑरवेल यांच्या पॉलिटिक्स वर्सेस लिटरेचर अँड एक्झामिनेशन ऑफ गलिव्हर्स ट्रॅव्हल्स या लेखावर भाष्य करताना तुम्ही असे म्हटले आहे की गलिव्हर्स ट्रॅव्हल्सचे लेखक जोनाथन स्विफ्ट यांच्याप्रमाणेच जॉर्ज ऑरवेल यांच्या व्यक्तिमत्वातही अनेक विरोधाभास दडलेले आहेत. आणि या दोघांमध्ये विरोधाभासांच्या बाबतीत एवढे साम्य आहे की जॉर्ज ऑरवेल हे स्विफ्ट यांचे चाहते होते, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही असेही तुम्ही म्हटले आहे. तर जॉर्ज ऑरवेल यांच्या या लेखाबद्दल आणि या विरोधाभासांबद्दल काही सांगू शकाल का? हो हो नक्कीच. प्रथम गलिव्हर्स ट्रॅव्हल्स बद्दल लक्षात घ्यायला हवं की गलिव्हर्स ट्रॅव्हलचा साधारणपणे एकच भाग आपल्याला ठाऊक असतो, लिलीपूट मधला, त्या लहान बुटक्या लोकांचा देश, आणि त्याला परिकथा किंवा लहान मुलांची कथा असं समजलं जातं. पण ते तसं नसून त्याचे अजून पुढे 3 भाग आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राज्यव्यवस्था आणि प्राणी आपल्याला बघायला मिळतात. तर तो वेगळा भाग आहे. आता ऑरवेल आणि स्विफ्ट मधली साम्यस्थळं, ऑरवेलचे जे विरोधाभास आहेत ते खरंच बघण्यासारखे आहेत. की एकीकडे तो म्हणतो की कामगार वर्गाची कला महत्वाची, सर्वसामान्यांना कळेल अशी कला महत्वाची, पण दुसरीकडे त्याच्या मनात आहे की मी त्याच्या काळात जे आधुनिकतावादी होते जसे की जेम्स जॉईस,
यांच्यासारखं लेखन आपल्याकडून होत नाही ह्याची त्याला खंत वाटायची. तसा लेखक असला पाहिजे. तो एकीकडे तो म्हणतो की राजकीय लेखन हे कला करणं माझं उद्दिष्ट होतं, पण दुसरीकडे मी एक प्रकारचा राजकीय पत्रकांचा लेखक झालो आणि खरी कला मला विकसितच करता आली नाही असं त्याला वाटत होतं. म्हणजे तो जे करतोय ते त्यालाच कुठंतरी आवडत नाहीये. तो स्वतःला फेल्युअर म्हणत होता शेवटपर्यंत. आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा तुम्ही बघितलं तर तो डाव्या विचाराचा आहे असं एकीकडे दिसतं, पण दुसरीकडे तो सतत डाव्यांचे दोष दाखवत असतो. म्हणजे आता स्विफ्टचं जे आहे, स्विफ्टच्या विचारांमध्ये बरेचसे सुधारणावादी विचार होते, पण अंतिमतः तो राजकीय दृष्ट्या कन्झर्वेटिव्ह होता. त्या काळात कन्झर्वेटिव्हला टॉरीज असं म्हणत असेल. तर तो त्या पुराणमतवादी कन्झर्वेटिव्ह विचारांचाच होता, पण त्याचे काही विचार त्यांना न झेपणारे आधुनिकतावादी पण होते. तर असं एक मिश्रण खुद्द ऑर्वेलच्या याच्यामध्ये झालेलं दिसतं आपल्याला. आणि लेखनशैली दोघांची, त्या लेखनशैलीमध्ये जो उपहासाचा वापर असतो, ज्याला आयरनी म्हणता येईल, तर तो फार सुंदर केलेला असतो. आणि सर, आणि तुम्ही पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे जॉर्ज ऑर्वेल यांचे असे मत होते की व्यावसायिक यशाला महत्त्व दिल्यामुळे मार्क ट्वेन यांनी आपले रॅडिकल विचार मांडणे टाळले. तर तुम्ही पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे मार्क ट्वेन यांनी अनेक पुरोगामी अशी मते मांडली होती. हो तर हो जॉर्ज ऑर्वेल यांना मार्क ट्वेन यांच्या संदर्भात नेमके कुठले रॅडिकल विचार अभिप्रेत होते असे तुम्हाला वाटते? हो हो. मार्क ट्वेन हा म्हणजे अतिशय आजही आपण वाचला तर आपल्याला आनंद देणारा लेखक आहे. त्याचं भाषाशैली आजही ताजीतवानी वाटते. आणि ज्या प्रकारे तो चित्र उभं करतो, अतिशय सुंदर प्रकारे तो लिहितो. त्याच्या लेखनामध्ये अनेक पुरोगामी मुद्दे आपल्याला दिसतात. आता त्याची एक कादंबरी आहे हकलबरी फिनवरची, द ऍडव्हेंचर्स ऑफ हकलबरी फिन. त्याच्यामध्ये एक श्वेतवर्णीय मुलगा जो आहे तो पळून जातो काही दिवसांसाठी, शेवटी ते परत येतात. पण तो पळून गेल्यानंतर त्याची सोबत करणारा जो आहे तो तसाच पळून आलेला एक काळा आफ्रिकन गुलाम आहे. तर ज्याला आज आपण आफ्रिकन अमेरिकन म्हणतो, कृष्णवर्णीय म्हणतो. तर तो एक कृष्णवर्णीय पळून आलेला गुलाम आणि हा मुलगा असे एकत्र ते प्रवास करतात, बरोबर राहतात. आणि त्यामध्ये त्यांची जी विचारांची देवाणघेवाण होते, जे प्रसंग त्याने मांडलेले आहेत, त्यातून त्याने ठिकठिकाणी ही जी गुलामगिरीची प्रथा होती अमेरिकेमध्ये, ज्याच्यासाठी शेवटी युद्ध व्हावं लागलं, तिथे सिव्हिल वॉर व्हावं लागलं लिंकनच्या काळात, त्या प्रथेबद्दल त्याने तिथे लिहिलेलं आहे. त्यानंतर धार्मिक बाबतीमध्ये त्याचे विचार आजही काही वेळा झेपणार नाहीत अशा प्रकारचे होते. कारण त्याचं एक अतिशय महत्वाचं वाक्य आहे, आणि ही एक त्याच्याकडे हातोटी होती की एका वाक्यामध्ये, वन लाईनर मध्ये असं काहीतरी सुंदर सांगून जायचं, की तो म्हणतो की ज्या सहजतेने मी दुसऱ्याचा धर्म मूर्खपणा आहे म्हणतो, त्या सहजतेने तोही माझ्या याला म्हणू शकत नसेल का, असं अशा प्रकारचं त्याचं आहे. त्यानंतर मेजॉरिटेरियनिझम, की लोकशाही पद्धतीमध्ये बहुमताला आपण मान देतो, पण बहुमताचं प्रेशरमुळे बऱ्याचदा समस्या निर्माण होऊ शकतात. तर त्यामध्ये त्याने त्याच्या शैलीत म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्ही सगळ्यांसारखं तुमचं मत होऊन जातं, तेव्हा ते पुन्हा एकदा तपासायची वेळ झालेली असते. वेन यू आर स्टँडिंग विथ द मेजॉरिटी, इट्स टाइम टू चेक युअर ओपिनियन्स. तर अशा प्रकारे अनेक गोष्टी त्याच्या याच्यात होत्या, पण त्याने त्या पुरेपूर डेव्हलप केल्या नाही. ऑर्वेलने त्याची एका फ्रेंच लेखकाशी तुलना केलेली आहे, आणि तो म्हणतो की तो फ्रेंच लेखक त्या तुलनेने जास्त सरस ठरला, कारण त्याने भूमिका घेतली अनेक प्रश्नांमध्ये. या उलट यशस्वी कलाकाराप्रमाणे मार्क ट्वेन हा वेगवेगळ्या वर्गांमध्ये वावरत होता, अगदी अँबॅसेडर्स पासून राजघराण्यांपर्यंत. तर तो म्हणतो की ही जी यशाची अमेरिकन संकल्पना आहे ती त्याने स्वीकारल्यामुळे त्याला नंतर पुढे काही फार रॅडिकल बोलणं शक्य झालं नाही यशस्वी झाल्यानंतर. सर, तुमच्या पुस्तकात समाविष्ट असलेल्या रुडियार्ड किपलिंग यांच्यावरील लेखात जॉर्ज ऑर्वेल यांनी रुडियार्ड किपलिंग हे कलात्मक पातळीवर उभं आणणारे, म्हणजे डिस्गस्टिंग आणि जिंगोइस्टिक, तुम्ही या शब्दाचे सवंग स्वदेश पोषक असे भाषांतर केले आहेत असे म्हटले आहे. तसेच ते फॅसिस्ट नाहीत असेही म्हटले आहे.
तसेच उदारमतवादी आणि पुरोगामी लोकांनी दुर्लक्षिलेली अनेक अप्रिय सत्ये किपलिंग आपल्यासमोर ठेवतात असे जॉर्ज ऑरवेल यांनी म्हटल्याचे तुम्ही म्हटले आहे. तर रुडयार्ड किपलिंग यांच्याबद्दल आणि जॉर्ज ऑरवेल त्यांच्याबद्दल असलेल्या मताबद्दल आणि या अप्रिय सत्यांबद्दल सांगू शकाल का? हो, हो. आता किपलिंग ची चर्चा करणं भारतामध्ये हे खरं खूप म्हणजे कठीण होऊन जातं. कारण त्याच्या विरुद्ध प्रचंड राग आहे सर्व भारतीयांच्या मनामध्ये. ते साम्राज्यवादी विचार त्याचा होता आणि भारताच्या एकूण इतिहासामध्ये फार वाईट ज्यांची भूमिका होती अशांना सुद्धा त्याने पाठिंबा दिलेला आपल्याला दिसतो. पण आता इथे कलाकार आणि त्याची राजकीय मतं हे नेमकं कुठे एकत्र येतं आणि कुठे वेगळं होतं हे सांगणं कठीण होऊन जातं. आता त्याचं जंगल बुक आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. किपलिंगने लिहिलेलं जंगल बुक, त्याचं मोगली वगैरे आणि त्याची एक अॅनिमेशन सिरीज येऊन गेलेली आहे दूरदर्शनवर आणि इतर अनेक चॅनल्सवर. तर कथा म्हणून ते त्याने फार ती हातोटी त्याच्याकडे आहे. कथा म्हणून तो नक्कीच आपल्याला तिथे पकडून ठेवतो. पण मग त्याची राजकीय मतं जेव्हा आपल्याला कळतात, जेव्हा एकूण त्याचं सगळं मांडणी कळते, तेव्हा मग तो खरंच ऑरवेल म्हणतो त्याप्रमाणे उभं गाणणारा वाटू लागतो. खूप मागे नेणारे त्याचे विचार आहेत. तो कन्झर्वेटिव्ह होताच आणि ऑरवेल सुरुवात इथूनच करतो की हे सगळे मान्य करूनच चालायचंय. मला अजिबात सांगायचं नाही की तो मोठा कलाकार होता. पण काही गोष्टी त्याने सांगितल्या ज्या आपण बऱ्याचदा मान्य करत नाही असं ऑरवेल म्हणतो. एक म्हणजे हिंसा. आता आपण हिंसेला जेव्हा नकार देतो लिबरल भूमिकेतून, तेव्हा तो म्हणतो की हिंसेला नकार तीच व्यक्ती देऊ शकते जिच्यासाठी दुसरं कुणीतरी कुठेतरी हिंसा करायला तयार असतं. तर हे हे विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कारण पूर्णपणे हिंसा आयुष्यातून एलिमिनेट होत नाही. एखादी व्यक्ती जेव्हा अहिंसक होते किंवा राहू शकते तेव्हा त्याच्या एकूण अस्तित्वासाठी दुसरं कुणीतरी कुठेतरी हिंसा करत असतं. आणि हे स्वीकारलेलं अधिक चांगलं, हे कटू सत्य आहे असं ऑरवेलला सांगायचं होतं. दुसरं त्याचं म्हणणं होतं की सैनिक जे आहे त्यांच्यामध्ये काय प्रकारचं बॉन्डिंग असतं. सर्वसाधारण मध्यम वर्गामध्ये देशभक्ती ही संकल्पना ज्या पद्धतीने मांडली जाते ते आणि प्रत्यक्ष सर्वसामान्य सैनिकामध्ये आपसामध्ये जे काही बॉन्डिंग, जे काही एकत्र येणं असतं हे वेगळं असतं. आणि ते बऱ्याचदा किपलिंगला जास्त समजलंय असं ऑरवेलला म्हणायचं होतं. अर्थात ही ऑरवेलची मतं आहेत. किपलिंग बद्दल बोलणं खरं तर फार कधीही वादग्रस्त होण्याची शक्यता असते. आणि सर, तुम्ही जे पहिलं सांगितलं त्याचं उदाहरण सांगू शकाल का? म्हणजे हिंसेच्या संदर्भात तुम्ही जे सांगितलं किपलिंग यांनी मांडलेलं. म्हणजे बघा आता की सर्वसाधारणपणे सुरक्षित मध्यमवर्गीय व्यक्ती किंवा नेतेपदी असलेल्या व्यक्ती जेव्हा हिंसा नको आहे असं म्हणतात किंवा एखादा राजा अगदी जुन्या काळचा असेल, पण प्रत्यक्षात कुठेतरी त्यांना अशी माणसं नेमावी लागतात की जी ही व्यवस्था राखतात. ज्याला ॲपॅरेटस ऑफ कोअर्शन आपण म्हणतो ते असावं लागतं. मग भले त्याला तुम्ही डिफेन्स म्हणा, मग त्याला पण डिफेन्स असं म्हणतो की आपण रक्षणासाठी करतोय, आम्ही कुणावर आक्रमण करणार नाही, पण कुणी केलं तर आमचं रक्षण केलं पाहिजे. म्हणजे हिंसेला तयारी ठेवावीच लागते असं ऑरवेलला म्हणायचं. मग तुम्ही